नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज एसएससी मॅथ मास्टर क्लास मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण 10वीचा मॅथमॅटिक्स मधला मॅथ्स पार्ट 1 मधला प्रॅक्टिस सेट 1.1 मधली पहिली ऍक्टिव्हिटी आपण आज सॉल्व्ह करणार आहेत। तर ती कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची तर ते आज आपण बघू। तर काय सांगितलं तुम्हाला, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला क्वेश्चन 5x plus 3y is equal to 9, 2x plus 3y is equal to 12। आता काय सांगितले आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये, लेट्स ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड। पहिले इक्वेशन इथे दिलेलं आहे, दुसरं इक्वेशन दिलेलं आहे आणि ह्या बॉक्स मध्ये तुम्हाला त्याचं आन्सर लिहायचं आहे। तर बघा, ह्याची टोटल करायची म्हणजे 5x plus 2y किती झाले तुमचे 7, पुढे ऑलरेडी x दिलेलं आहे। आता प्लस 3y आणि मायनस 3y, प्लस मायनस असल्यामुळं ही टर्म पूर्णपणे काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे। नंतर 9 प्लस 12 ची ऍडिशन करायची आहे, किती आली 21। नेक्स्ट x बरोबर किती आलेला आहे 21, अपॉन मध्ये किती येणार आहे 7, म्हणजे ही जी संख्या आहे ती कुठे येणार आहे भागाकार मध्ये, म्हणजे काय होणार आहे डिवाइड होणार आहे। आता 7 ने कितीला डिवाइड करायचं आहे आपल्याला 21 ला, 7 3 जा 21, म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे आपली 3। आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे तर y ची किंमत आपल्याला काढायची आहे। तर पुढे काय सांगितलंय बघा, प्लेस x is equal to 3 in इक्वेशन फर्स्ट। 5 इंटू इथे एक ब्रॅकेट दिलेला आहे प्लस 3y is equal to 9, 3y is equal to 9, y is equal to बघा, प्लेस x is equal to 3 in इक्वेशन फर्स्ट। त्यासाठी कुठलं इक्वेशन घ्यायचं आहे, फर्स्ट इक्वेशन। ऑलरेडी तुम्हाला 5 दिलेलं आहे इंटू, आता x ची किंमत म्हणजे x ची किंमत आताच आपण काढलेली आहे, x ची किंमत किती आहे 3, ती इथं आपल्याला लिहायची आहे। पुढचं आहे तसंच ठेवायचं आहे। आता 3y घेतलेला आहे, ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे ऍक्टिव्हिटी मध्ये, 9 पण दिलेला आहे। आता ह्याचं काय करायचं आहे आपल्याला, मल्टिप्लिकेशन करायचं आहे। 5 3 जा इज इक्वल टू 15 मधनं तुम्हाला काय करायचं आहे 9 मायनस करायचे आहेत, मग आन्सर किती येणार आहे 6। आता इथे बघा चिन्ह कोणतं द्यायचं आहे तर मोठ्या संख्येला कुठले चिन्ह दिलेलं आहे मायनस, त्यामुळे इथे चिन्ह कोणतं येणार आहे मायनस। आता 3 ने तुम्हाला कितीला डिवाइड करायचं आहे 6 ला, मग 3 2 जा 6, चिन्ह कोणतं येणार आहे मायनस। तर बघा x ची किंमत 3 आणि y ची किंमत किती आलेली आहे 2। तर अशा पद्धतीने आपण ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केलेली आहे। तर अजून एकदा मी सांगते कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे। तर बघा, हे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे, पहिले इक्वेशन दुसरं इक्वेशन आहे तसंच आपण लिहून घेतलेलं आहे। आता इथं प्लस 3y आणि मायनस 3y हे पूर्णपणे टर्म आपल्याला काय करायची आहे कॅन्सल करायची आहे। 5 प्लस 2 किती झाले तुमचे 7, 12 प्लस 9 किती झाले 21। आता x इज इक्वल टू 21 इथं घेतलेला आहे आणि 7 ची व्हॅल्यू जी आहे ती डिवाइड मध्ये आलेली आहे, म्हणजे भाग घालवलेला आहे आपण। 7 ने 21 ला डिवाइड केलं म्हणजे 7 3 21, x ची किंमत किती आलेली आहे 3। नेक्स्ट प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट। आता इक्वेशन जे फर्स्ट दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला x ची किंमत लिहायची आहे। आता 5 ऍज इट इज घेतलेला आहे इंटू x ची किंमत किती आहे 3, नेक्स्ट प्लस 3y इज इक्वल टू 9। आता ह्या बॉक्स मध्ये तुम्हाला किंमत लिहायची आहे, 5 3 जार किती झाले 15, 15 मधनं 9 आपण मायनस केले, आन्सर किती आलं 6। आणि चिन्ह कोणत्या संख्येचं द्यायचं आहे तर मोठ्या संख्येचं तुम्हाला ह्याच्यामध्ये साइन द्यायचं आहे। आता 3 ने कितीला डिवाइड करायचं आहे 6 ला, 3 2 जा 6। तर बघा x ची किंमत 3 आणि y ची किंमत किती काढलेली आहे 2 काढलेली आहे। अशा पद्धतीने आज आपण ऍक्टिव्हिटी कशी सॉल्व्ह करायची आहे
ते बघितलेलं आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलेलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.